हे नाही आहे उत्तर, पहिलं नाही आहे. ठीक आहे, पहिलं नाही आहे. दुसरं तर इतकुसं छोटं येऊच शकत नाही. हे उत्तर आहे. बघा, चेक करा, व्हेरीफाय करा, उत्तर करेक्ट आहे. मुद्दा क्लिअर झाला. अशा पद्धतीनं BCD सोडवायचा होता. चला पुढं. बायनरी कोडेड डेसिमल म्हणायचं असतं याला. काय म्हणायचं असतं? बायनरी कोडेड डेसिमल म्हणायचं असतं. पुढचा क्वेश्चन सोडवा पटकन. हाऊ आर 500 रेजिस्टर कनेक्टेड सो ॲज टू गिव्ह अन इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ 750 ओहम. 500 ओहमचे रेजिस्टर हे कशा पद्धतीनं जोडायचे जेणेकरून की त्याचं उत्तर 750 आलं पाहिजे. सरळ सरळ अर्थ असा आहे प्रश्नाचा. कसे जोडायचे? ऑप्शन नुसार जावं लागेल, कारण तिकडे वाक्यांमध्ये आन्सर दिलंय. तिन्ही रेजिस्टन्सेस 500 पॅरल मध्ये जोडा. नाही येणार, कारण ह्याचं उत्तर 500 डिवायडेड बाय 3 येईल जर तिन्ही पॅरल मध्ये जोडले तर. आणि हे 750 कसं येईल? 500 डिवाइड बाय हे पहिलं चुकलं म्हणायचं. दुसरा, तिन्ही रेजिस्टन्स सिरीज मध्ये, मग सिरीज मध्ये जर तिन्ही जोडलेच आहे तर उत्तर 1500 येईल. काय उत्तर येईल? 1500. का बरं? 500 500 आणि 500 तिघ सिरीज मध्ये डायरेक्ट ऍडिशन 1500 येईल. 2 500 इच इन पॅरल. मग हे 500 बाय 500 जर केलं, ह्याचं जर पॅरल केलं तर ह्याचं उत्तर 250 येईल. हे बी नाही येणार. मला 750 पाहिजे ना. मग हे वरचे ह्याचं उत्तर काय आलं? ह्याचं उत्तर 500 बाय 3 येईल. जे येईल ते येईल, पण माझं 750 नाही येईल. ह्याला जास्त महत्व आहे मला. ठीक आहे, बरं. मग हे खालचं बघूयात. 2 रेजिस्टन्सेस 500 इन पॅरल. बरं, मग ह्याचं उत्तर येतं बघा 250 येतं. बरोबर आहे. अँड कॉम्बिनेशन इन सिरीज विथ द 500 आणि प्लस इथं 500 करा. ह्याचं उत्तर येतं 750 आणि मला पाहिजेच ते 750. दिस इज द करेक्ट आन्सर. 2 रेजिस्टन्सेस 500 पॅरल मध्ये जोडा आणि येणारं उत्तर जे असेल ते सिरीज मध्ये 500 जोडून टाका. ऑप्शन डी आलेलं आहे त्याचं. कसं सर? सोडवून दाखवा. इकडे बघ, हे 500 आहे, हा रेजिस्टर आहे. दुसरा पण एक रेजिस्टर आहे, हा बी एक 500चा आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन ह्या 500ला जोडून टाकलं. मला ह्याला सॉल्व्ह करायचंय, लगेच सॉल्व्ह करू शकतो. ह्या दोघांना 500 केलं, ह्याचं उत्तर येत असतं 250 पॅरल मध्ये ते, आणि 250 आणि हा 500 सिरीज मध्ये आलं, उत्तर 750 आलं. मला पाहिजे जेवढं होतं तेवढं आलं. माझं डी उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा होता. पुढे चला, नेक्स्ट क्वेश्चन सोडवा. फटपट सोडवा. बघा इकडं, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड डी. इकडे ए आहे, इकडं डी आहे. कधी पण लक्षात ठेवायचं, पहिल्या पॉइंटला करंट निघला इथून की बरोबर शेवटच्या पॉइंटला पोहोचत असतो. इथून करंट असा निघल, काही इकडे जाईल, काही इकडे जाईल. जमलंय? पण इथं आल्यानंतर इकडं मात्र जाणार नाही, कारण की तिकडे ओपन सर्किट आहे. इथं आलेला करंट इकडे सुद्धा जाणार नाही, कारण इकडे सुद्धा ओपन सर्किट आहे. अख्खाच्या अख्खा करंट इकडे जाईल, इकडचा अख्खाच्या अख्खा करंट इकडे येईल आणि दोघं मिळून पुन्हा खांद्यावर हात टाकून इकडे जातील. ह्याचा अर्थ हा डम्मी रेजिस्टन्सेस आहे, हा डम्मी रेजिस्टन्स आहे. हे दोघं सिरीज आले. रिझन काय हो सर? हा अख्खाच्या अख्खा करंट ह्याच्यात आला. जेवढ्या पाथ मध्ये करंट हा सारखा जात असतो तेवढा पाथ हा सिरीज असतो. मी शिकवलेला पहिलाच मुद्दा. बर, इथं सुद्धा हे दोघं सिरीज मध्ये आले. मला सांगा, सिरीज 10 आणि 10 हा झाला 20, हा सुद्धा 10 आणि 10 झाला 20. 20 आणि 20 पॅरल आले ना. 20 आणि 20 पॅरल आल्यावर उत्तर येतं 10. मग हा 10, हा 10 आणि ह्या सगळ्यांचा कचरा मिळून 10. 10 10 10 हे ट्रिपल 10 मल्टिप्लाइड बाय 30 उत्तर यायला पाहिजे. ह्याचं उत्तर आहे 30. अशा पद्धतीनं या क्वेश्चनला सोडवायचं होतं. चला पुढं, चला सोडवा. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन टर्मिनल एक्स अँड वाय. एक्स आणि वायच्या मधला तुम्हाला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचा. हा एक्स आहे आणि हा वाय आहे. ह्याच्यात जे काही कचरा दिसतं एवढा मिळून हा कचरा सगळा पुसून टाकून एकच रेजिस्टन्स तयार करायचं. याला म्हणायचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. बरं का? आता अशा टाईपची गोष्ट तुम्हाला मी फार चांगल्यानं उत्तम रीतीने शिकवलेली. कशामध्ये? आठवा. डोक्याला थोडासा ताण द्या. व्हेन्स असतील डोक्यातल्या त्या थोड्याशा ताना म्हणजे थोडंसं बरं होतंय. काय सर नेमकं? काही ना काय चाहते हो. व्हीट स्टोन बॅलन्स्ड ब्रिज कंडिशन चेक करायची का? ब्रिज आहे, ब्रिज असला एकदा कंडिशन चेक करून टाका. असेल बॅलन्स ब्रिज, डोक्याचा ताण बराच कमी होणार आहे. सर कशा पद्धतीनं? इकडे बघा, ह्या दोन अपोजिट आर्म्सचा रेजिस्टन्स ह्या दोन अपोजिट आर्म्सच्या रेजिस्टन्सच्या गुणाकाराच्या बराबरीत असेल तर ब्रिज हे बॅलन्स असतं. मग कसं सोडवायचं सर? हे बघा, हे असतं 30 गुणिले 5
हे येतं उत्तर 150 बरोबर आहे. इक्वल टू हे 15 गुणिले 10 ह्याचं बी उत्तर येतं 150. मग ह्या दोघांचा गुणाकार ह्या दोघांच्या गुणाकाराच्या बराबरीत असेल, ब्रिज बॅलन्स झालं. जर ब्रिज बॅलन्स झालं रे झालं तर हे जे काही मधलं असतं हे 20 ओहम असू द्या, लाख ओहम असू द्या, करोड ओहम असू द्या, शॉर्ट सर्किट असू द्या, ओपन सर्किट असू द्या किंवा महेश आणून बांधू द्या, तरी सुद्धा याच्यातून जाणारा करंट हा शून्य असतो. म्हणून तर मी म्हणत असतो गॅल्व्हनोमीटर शोज द नल डिफ्लेक्शन. याच्यातून जाणारा करंट जसा शून्य झाला रे झाला, ह्याचा अर्थ हे दोघं आले सिरीज मध्ये, हे दोघं आले सिरीज मध्ये. 15 आणि 5 झाले 20, 10 आणि 30 झाले 40. मग 40 आणि 20 आले दोघं पॅरलल मध्ये. या 40 गुणिले 20 अपॉन 40 प्लस 20 करायचे. हे 4 दोन्ही 8, 2 शून्य जशाच तसे. 40 आणि 20 60. हे 0 कटला, हे 0 कटला. 80/6 उत्तर येतं 40/3. अशा पद्धतीनं सोडवायचं होतं. 40/3 आहे का? आहे. ह्याचं उत्तर आलं 40/3. ह्याला काय म्हणायचं? 40/3 असं सोडवायचं होतं. ठीक आहे, चलो 40/3 जमला. चलो पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे, सोडवा पटकन. 2 incandescent light bulb of a 40 watt and 60 watt rating are connected in series. दोन बल्ब आहेत बघा, एक 40 वॅटचा आणि एक 60 वॅटचा, आणि हे जोडलेत सिरीज मध्ये. आपल्या घरी जर हे दोन बल्ब आणले तर सिरीज मध्ये जोडत नाहीत, आपण पॅरल मध्ये जोडतो, कारण घरातलं कनेक्शन पॅरल असतं. पॅरलचा फॉर्म्युला सिरीजचा फॉर्म्युला पॅरलचा आणि सिरीजचा वेगळा असतो. पॉवरचा आणि रेजिस्टन्सचा एक्झॅक्टली अपोजिट असतो. सगळं शिकवलंय बरोबर आहे. लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह झाली कमिशनर ऑफ पोलीस. LR इक्वल टू CP चा फॉर्म्युला सांगून त्याच्यातले 8 फॉर्म्युले आणि पुन्हा वरून कंडक्टन्सचे रेसिप्रोकल बिसिप्रोकल खतम करून तिथले 1 डझन फॉर्म्युले तुमचे क्लिअर करून दिले होते. ह्याच्यातूनच हा क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. पटकन सांगा ह्याचं उत्तर काय येतं, सांगा पटकन. 2 incandescent लाईट बल्ब 40 वॅट आणि 60 वॅट हे सिरीज मध्ये जोडले. टेन्शन घेऊ नका, सिरीज मध्ये असेल ना तर काय करायचं सांगतो. ऑप्शन बघूयात पहिले. द बल्ब्स टुगेदर कंझ्युम 100 वॅट. होय रे घरी म्हणायचं. दोन्ही मिळून 60 आणि 40 जर सिरीज मध्ये जोडले ना तर हे दोघं 100 वॅटचे होत नसतात. लक्षात ठेवा. कसे नसतात होत मी सॉल्व्ह करून देणार आहे. कसे होतात काय होतात ते सांगणार आहे पुढं. द बल्ब्स टुगेदर कंझ्युम 50 वॅट हे बी तर चुकलेलं आहे. द 60 वॅट बल्ब ग्लो ब्राईटर हे बी चुकीचं आहे. द 40 वॅट बल्ब ग्लो ब्राईटर हे करेक्ट आहे. मी तर वेगळंच उत्तर काढून देणार होतं. मला वाटलं ऑप्शन मध्ये ते फॉर्म्युला वापरायचा का, की तसं नाही करायचं. मी सांगितलेला कन्सेप्ट आहे, काय हे कन्सेप्ट तो सांगून देतो. आपल्या घरामध्ये जर आपण आणले 2 बल्ब 40 वॅट 60 वॅटचा तर 60 वॅटचा जास्त चमकणार आहे. कारण आहे की घरातले कनेक्शन हे पॅरलल असतात, पण त्यांनी कंडिशनल वाक्य दिलेलं आहे. ते दोघं जोडले सिरीजमध्ये, सिरीजमध्ये हे उलट असतं. ह्याच्यावरून कळतं 40 वॅटचा बल्ब हा जास्त चमकेल 60 वॅटच्या बल्ब पेक्षा. कारण रिझन आहे की ते दोघं सिरीजमध्ये जोडलेले आहे. तर पुढचा क्वेश्चन स्क्रीनवर आहे, सोडवा पटकन. The equivalent resistance for the circuit shown in figure is. ह्या चित्रामध्ये दिलेल्या रेजिस्टन्सचा तुम्हाला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचा आहे. ऑप्शन लई जवळजवळ दिलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करावं लागणार आहे. बरोबर आहे. हे बघा किती जवळजवळ ऑप्शन्स आहेत. हे तुम्हाला परफेक्ट सॉल्व्ह करताच आलं पाहिजे. देन अँड देन ओनली अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय होईल, क्वेश्चन तिकडं बरोबर येणार आहे. सोडवायचं. चलो मी सोडवतोय, तुमचं लक्ष बोर्डकडे असू द्या. कसं सोडवायचं बघा इकडं. बाळांनो हे 60 आहे आणि हे 3 आहे. आहेत का हे 60 आणि 3? बरं असू द्या. मग 60 आणि 3 आपलं 6 आणि 3 आहे. हे ओहम ओहम आहे. ह्याने मला 0 सारखा दिसला. हा 0 सारखा. हा 6 आणि 3 कसे येतात? पॅरलल मध्ये येतात. बाळांनो 6 आणि 3चं ह्या दोघांचं मिळून काय होत असतं सांगतो. 6 गुणिले 3 अपॉन 6 प्लस 3 हे साहित्रिक 18 असतं आणि डिवायडेड बाय 6 प्लस 3 हे 9 असतं. 9 दोन्ही 18 असतं. हे सगळं निघून जात असतं आणि दोन्ही मिळून 2 होत असतं. उत्तर काय आलं? 2. बरं बाळांनो हा 2 आणि हा 2 कसे आले रे? सिरीजमध्ये आले. कसे आले? सिरीजमध्ये आले. मग सिरीजची बेरीज होत असते. सिरीजची बेरीज म्हणायचं. सिरीजची बेरीज ह्याचं उत्तर आलं 4. आलं का 4? बरं हा 5 आणि हा 1 हे दोघं पण आले सिरीजमध्ये. ह्या दोघांचं मिळून हे एक असतं 6. हा 4 आणि हा 6 झाले पॅरलल मध्ये.
ह्याचं 4 गुणिले 6 अपॉन 4 प्लस 6 करायचं. हे 6/24 असतं डिवायडेड बाय 10 असतं. उत्तर 2.4 असतं. उत्तर काय असतं? 2.4 असतं. हे सगळा कचरा झालेला असतं. मग आणखी कन्फ्युजन वाढत असतं म्हणून डायग्राम पुन्हा ड्रॉ करायचं असतं. मग इथं येतं तुमचं 4. ह्या सगळ्या कचऱ्याचं मिळून येत असतं 2.4. हे 2.4 आणि इकडं सुद्धा हे जशाच तसा तुमचा दिसणारा 8 आहे आणि पुन्हा एकदा दिसत असतं तुम्हाला सिरीज मध्ये. मग हे 4 आहे इकडून जाणारा करंट हे अख्खाच्या अख्खा एवढ्यातून चालला म्हणजे ह्याचा अर्थ हे सगळं सिरीज कनेक्शन आहे. कारण सिरीज मध्ये करंट सारखा असतो तर पॅरल मध्ये व्होल्टेज सारखं असतं. पहिलंच वाक्य तुम्हाला सिरीज पॅरलच्या कंपॅरिझन मध्ये दिलेलं असतं. पुढे जायचं असतं 8 आणि 4 12 असतं, 12 आणि 2 14 असतं, 14.4 असतं. उत्तर ऑप्शन ए असतं आणि अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवायचा असतं. जायचंय पुढच्या मुद्द्यावर. चला 14.4 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज इन युअर स्क्रीन. बघा अभ्यास करताना घेते गुळाचा चहा. केंद्रे सर तुम्ही माझा एकदा कमेंट तरी पहा. अरे वा, चला सोडवा पटपट. चला पटपट फटपट 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 सोडवा रे. For the network shown in the figure, the value of current 8 ohms resistance is 8 ओहम रेजिस्टन्स मधून जाणारा करंट तुम्हाला काढायचा आहे. पहिली गोष्ट तुम्हाला इकडून जाणारा टोटल करंट किती आहे तो काढावा लागणार आहे. मग कसा काढायचा? 8 आणि 12 20 असतं, 20 आणि 20 10 असतं. सर हे 8 आणि 12 20 कळलं पण 20 आणि 20 10 नाही कळलं. त्याच्यासाठी माझं त्या ठिकाणी पॅरलल सिरीजचं लेक्चर करावं लागतं. हे 8 12 20 झालं कारण हे सिरीजमध्ये. हा 20 आणि हा 20 दोघं पॅरलमध्ये आले तर 20 गुणिले 20 अपॉन 20 प्लस 20 ह्याचं उत्तर येतं 2 2 400 डिवायडेड बाय 40 0 0 खतम 4 1 4 4 10. मग ह्याचं बघा 8 आणि 12 20 20 आणि 20 10 आलं का उत्तर 10. मला पहा फुलं वहा उत्तर आलं 10. मग ह्याचं उत्तर मला करंट्या काढायचं आहे. माझ्याकडे व्होल्टेज आहे. मग करंटचा फॉर्म्युला V डिवायडेड बाय R असतो. मग V किती आहे 48 दिसतं डिवायडेड बाय I किती आहे तर अरे आयच काढायचं ना. रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंट किती आलता 10 आलता. उत्तर येतं बघा 4.8 एम्पियर. हे आलाय तुमचा करंट. पण त्यांनी कुछ तो घोटाळा किया है इधर. क्या केलंय बघा. फॉर द नेटवर्क शोन इन द फिगर व्हॅल्यू ऑफ करंट इन 8 ओहम विचारलेली. म्हणजे हा टोटल करंट आला बाळांनो 4.8 एम्पियर. किती आला 4.8 एम्पियर. पण हाच करंट इथं जाईल आणि इकडं काही आणि इकडं काही जाईल. काही काही कसा जाईल एक्झॅक्टली दोन्हीकडे सेम जाईल. का बरं सर इकडं 20 ओहम आहे आणि इकडं 12 8 20च ओहम आहे. मग 4.8चा अर्ध जाईल. 4.8चा अर्ध हे 2.4 एम्पियर असतं. दिस इज द करेक्ट आन्सर. इकडं ऑप्शन हे बी दिसतंय हे बी दिसतंय. मग बरेच लोक 4.8 करून घोळ करू शकतात. म्हणून तुम्हाला इंटेन्शनली सांगतोय ह्या करंटला डिवाइड करावं लागणार आहे. तिकडं तुम्ही वापरू शकता करंट डिव्हिजन रूल. कसला रूल वापरायचा आहे? करंट डिव्हिजन रूल. बोला पटकन पुढचा क्वेश्चन स्क्रीनवर आहे. बघा क्वेश्चन आहे 4 रेजिस्टन्सेस 2 ओहम 4 ओहम 5 ओहम 20 ओहम आर कनेक्टेड इन पॅरलल. देअर कंबाइंड रेजिस्टन्स इज. ऐका मी तुम्हाला एक लॉजिक सांगितलं होतं. पॅरलल मध्ये जर नंबर ऑफ रेजिस्टन्सेस लाखो करोडो अब्ज किती बी आलेले असले तरी सुद्धा सगळ्यात छोटा रेजिस्टन्स असतो त्याही पेक्षा आलेलं उत्तर हे ते त्याही पेक्षा छोटं असतं. मला वाटतंय 2 4 5 20 पेक्षा ऑप्शन मध्ये छोटं दिसतंय 1 ओहम. दिस इज द करेक्ट आन्सर. अजिबात सोडवायची गरज नाही. लगेच लगे उत्तर येऊन जातं. 1 ओहम तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसतं त्याचं उत्तर आलं 1 ओहम. या क्वेश्चनला सोडवा पटकन लगेच लगे. इन द फिगर द व्हॅल्यू ऑफ आर इज. सांगा.
सोडवा रे. रेजिस्टन्सची व्हॅल्यू सांगा आर. कसं सांगायची बघा इकडं ऐका. मला काय करावं लागेल माहिती का, हा मला आर काढायचा आहे. माझ्याकडे करंट आहे, व्होल्टेज आहे, 2 रेजिस्टन्स दिसत आहेत बरं का. हे 3 रेजिस्टन्स आहेत थोडक्यात. पहिले ह्या 3 रेजिस्टन्सचं काहीतरी इक्वेशन तयार होईल. माझ्याकडे करंट बी आहे आणि माझ्याकडे व्होल्टेज बी सगळं आहे. तर हा क्वेश्चन ऍक्च्युअल पाहिलं तर ओहम्स लॉ सॉल्व्ह होतो. पण हे ना जमलं पाहिजे. मला काय म्हणायचे त्या कसं सर बघा इकडं. पहिले हे दोघं पॅरल मध्ये आहेत हे मान्य आहे का तुम्हाला. 10 आणि 10 पॅरल मध्ये आलं तर उत्तर 5 येत असतं. हा 5 आणि आर हे दोघं सिरीज मध्ये आले का आता शेवटी आले. मग याचं उत्तर आर इक्विव्हॅलंट किती आला बघा. तर उत्तर आला आर प्लस 5 आलाय माझा. करंट किती आहे तर माझा 8 एम्पियर आहे. व्होल्टेज किती आहे तर 100 व्होल्ट आहे. काढायचं काय आहे तर आरची किंमत काढायची. तुम्हाला आर प्लस 5 इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आय हे सॉल्व्ह करावं लागणार आहे. मग उत्तर आहे आर प्लस 5 इक्वल टू व्ही दिसतंय 100 डिवायडेड बाय आय दिसतंय किती दिसतंय 8 दिसतंय. मग आर इक्वल टू शेवटी दिसतंय 100 बाय 8 आहे आणि हा प्लस 5 तिकडे जाऊन -5 होतो. ह्याला कुणी नसतं म्हणजे ह्याच्या खाली 1 असतं. ह्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. 100 1 100 मायनस 8 पंचे 40 आणि डिवायडेड 8 1 8 उत्तर येतं 60 डिवायडेड बाय 8. 60 डिवायडेड बाय 8 ह्याचं कॅल्क्युलेशन करून करून तुम्ही करू शकतात. 8 1 8 आणि 8 7 56 उरले झाले 4 पॉइंट द्यायचा झाले 40 8 पंचे 40 7.5 उत्तर येत असतं. इथं दिसत असतं. ह्याचं उत्तर आलं 7.5 ओहम. ह्याचं उत्तर काय आलं 7.5 ओहम. अशा पद्धतीनं असा क्वेश्चन हा सोडवायचा होता. चला पुढच्या क्वेश्चनवर. चला पटपट पटपट सोडवा. बघा रे काय येतं बघा. ह्याचं पॉवर कंझ्युम्ड पॉवर कंझ्युम्ड इन द गिवन सर्किट विचारलेले. हे दिलेल्या सर्किटमध्ये किती पॉवर कंझ्युम्ड असेल ते विचारले. पहिली गोष्ट ना पॉवर विचारले तर पॉवरचे फॉर्म्युले तुम्हाला माहित असले पाहिजेत. कसं सर बघा इकडं तुमच्याकडे हे व्होल्टेज आहे हे मान्य आहे तुम्हाला. तुमच्याकडे 3 रेजिस्टन्सेस आहेत. ह्याचा पहिले आर इक्विव्हॅलंट काढावं लागेल. हे गोष्ट कळली पाहिजे बरं. जास्त उताडा ज्याचा दिलेला आहे ना तो तुम्हाला इक्विव्हॅलंट काढता आला पाहिजे. मग तो कसा काढायचा आहे तर इकडे लक्षात घ्या. तुमच्याकडे पॉवरचा फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर इक्विव्हॅलंट. मग असू द्या. मग व्ही तुमचा 100 आहे आणि आर इक्विव्हॅलंट तुमच्याकडे नाही आहे अजून. मग तो पहिले काढून घेऊयात आपण. 30 20 आले पॅरलल मध्ये. हे दोघं आले ह्याच्या सिरीज मध्ये. ह्याला सॉल्व्ह करून घेऊयात. मग उत्तर येतं 30 गुणिले 20 अपॉन 30 प्लस 20 आलं रे आलं. आणि हे प्लस 8 असं. मग बघा 3 2 6 बरोबर आहे 6 आणि 2 0 जशाच तशा. बर 30 प्लस 20 50 आलं प्लस 8 आलं 0 0 खतम आलं 5 1 5 आलं 12 पंचे 60 आलं. हे 12 प्लस 8 हे आलं बघा 20. हे किती आलं आर इक्विव्हॅलंट आला तुमचा 20. मग करूयात चला आपण. मग बघा इथं 10 आहे व्होल्टेज व्ही 10 आहे. मग ह्याला काय करू 10 ला 10 आणि ह्याचा स्क्वेअर करायचा आहे. ह्याचा स्क्वेअर करू आणि आर इक्विव्हॅलंट आलाय तुमचा 20. 20 सॉल्व्ह करून घेऊयात. 10चा स्क्वेअर 100 असतो डिवायडेड बाय 20 असतं. 0 0 कॅन्सल होत असतं. 2 1 2 पंचे 10 उत्तर 5 यायला पाहिजे. आणि हे काढायची होती पॉवर. उत्तर आलंय वॅट. दिस इज द आन्सर 5 वॅट्स. दिस इज द करेक्ट आन्सर. असं सोडवायचं होता. जमलं का. असं सोडवायचा होता. चला आता पहिले तर तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं काय सॉल्व्ह करायचं हे सगळं मी तुम्हाला शिकवलेलं ते माहीत असलं पाहिजे. सोडवा ह्या प्रश्नाला आता पटकन सोडवा. फाइंड द आर ए बी. बरोबर आहे. ए बीच्या मधला रेजिस्टन्स काढायचा आहे. ह्या ए आणि बीच्या मधला रेजिस्टन्स काढायचा. कसा काढायचा सर बघा कसा काढायचा मी सांगतो तुम्हाला. पहिले ना हे असं दिसलं की बॅलन्स ब्रिज कंडिशन आहे का ते चेक करायची. कशी करायची. ह्या दोघांचा प्रोडक्ट घ्या. ह्या दोघांचा प्रोडक्ट घ्या. 15 गुणिले 20 15 गुणिले 20 ह्याचं 15 दोन्ही 30 आणि 0 जशाच तसा 300. 30 10
300, हा बी तर 300च आहे ना रे, दोघं 300 इक्वल टू 300 आलं, ह्याचा अर्थ ब्रिज बॅलन्स आहे. हे मधला डमी झाला. कसला प्लेअर आहे हा? डमी. हा 20 आणि 10 हा आला 30, बरोबर आहे. हा 30 आणि 15 आला 45. मला इक्विव्हॅलंट काढायचं आहे, तर हे 30 गुणिले 45 डिवायडेड बाय 30 प्लस 45 75. 30 प्लस 45 मी डायरेक्ट घेतोय 75. माझा 15 5 75 आहे, बरोबर आहे. 15 भाग घालूया त्याला. 15 5 75 आहे आणि 15 त्रिक 45 आहे, बरोबर आहे. माझा 5 1 5 आणि 5 6 30 आहे आणि 6 गुणिले 3 आहे. माझा 6 त्रिक 18 यायला पाहिजे उत्तर. दिसतंय का बघा इकडं? दिसतंय. 18 ओहम इज द करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने हा सोडवायचा होता. पुढे जाऊयात की आपण पटकन. चला बघा, व्हॅल्यू ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द पॉइंट बी, कुठं? बी अँड सी. इकडे बघा, बी अँड सी. हे बी अँड सी म्हणजे बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन. काय आहे बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन बघूयात आपण. मी तुम्हाला शिकवलेलं आहे. अशा टाईपचं दिसलं, ह्याच्यातून जाणारा करंट काय असेल तो विचारला असला, ताण नाही घ्यायचा. ब्रिज बॅलन्स आहे का बघायचा आहे. 2 गुणिले 2 हा 4 आहे, इक्वल टू 2 गुणिले 2 हा 4 आहे. ब्रिज बॅलन्स असला, ह्याच्यातून जाणारा करंट हा 0 असतो. ह्याचं उत्तर येतं बघा 0. जब 0 दिया मेरे भारत ने, भारत ने, भारत ने. पुढचा क्वेश्चन सोडवा ना, पटकन सोडवा ह्याला. फॉर द नेटवर्क शोन इन द फिगर फाइंड द थेवेनिन इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. म्हणजे RTH काढायचं आहे. काय काढायचं आहे? RTH ॲज शोन थ्रू द टर्मिनल AB. AB मधून बघायचं आहे. पहिली गोष्ट AB मधून बघायचं म्हणजे हा लोड रेजिस्टन्स आहे, ह्याला उडवून टाकायचं ओपन सर्किटनं. आणि करंट हा ओपन होत असतो, निघून जात असतो. व्होल्टेज हे सेट होत असतं. बाकीचे डायग्राम ड्रॉ करायचे असते. येत असतं असं. हे इकडं 5 दिसतंय, इकडं 10 दिसतंय आणि इकडं सुद्धा 10 दिसतंय. आणि हे अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं असते, बरोबर आहे. काय 5 आणि 10 काय आला रे? 10 आणि 5 काय आला? हे पॅरलल आलं ना. मग 10 गुणिले 5 अपॉन 10 प्लस 5 प्लस 10 येत असतं. 10 5 50 अपॉन 15. हे 50 डिवायडेड बाय 15 येत असतं, प्लस 10 येत असतं, डिवायडेड बाय 1 असतं. ह्याचं कॅल्क्युलेट करायचं असतं. 15 आणि 10 150 आणि प्लस 50 आणि डिवायडेड कोलंबस 150. 40/3 आहे का रे? हसतं की 40/3 ओहम. अशा पद्धतीनं हा थेवेनियन्स रेजिस्टन्स त्या ठिकाणी विचारला होता आणि तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. पुढं सांगा क्वेश्चन, सांगा पटकन सांगायचं काय. Which of the following theorem can be applied to any network, linear, non-linear, active, passive, time variant, time invariant? खालीलपैकी असं कोणतं नेटवर्क आहे जे काहीही नाटकं न करता कोणत्याही सर्किटला त्या ठिकाणी लागू होतं आणि त्या पद्धतीने त्याला सॉल्व्ह करू शकतं? त्या थेरमचं नाव काय असतं? मी तुम्हाला शिकवलेलं आहे. टेलिजन्स आहे तो मुमकिन आहे. उत्तर आहे त्याचं टेलिजन्स थेरम. पुढचा क्वेश्चन स्क्रीनवर आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ नॉर्टन्स रेजिस्टन्स बिटवीन टर्मिनल A अँड B फॉर द गिवन नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट? इथून बघायचं, ह्याला शॉर्ट करायचं, उरलेली सर्किट ड्रॉ करायची. 8 आणि 4 पॅरलल आलं, हे 2 त्याच्या सिरीजमध्ये आलं. मग 8 गुणिले 4 अपॉन 8 प्लस 4 प्लस 2. ह्याचं जे येईल ते उत्तर असतं RN. आणि RN म्हणजे नॉर्टन्स रेजिस्टन्स असतं. 8 चौक 32 असतं आणि डिवायडेड बाय 8 आणि 4 हे 12 असतं, प्लस 2 असतं. ह्याच्या खाली काही नसतं म्हणजे 1 असतं. हे 12 दोन्ही 24 असतं. 24 प्लस 32 असतं. 24 प्लस 32 केलं तर हे 56 येत असतं. डिवायडेड बाय हे 12 येत असतं. ह्याचं मला तसं कॅल्क्युलेशन येत नसलं तर हाफ हाफ करायचं असतं. ह्याचं 28 डिवायडेड बाय 6 येत असतं आणि आता सॉल्व्ह करता येत असतं. हे 6 1 6 आणि 6 चौक 24 उरलं का? उरले 4. मग 4ला जात नसतं म्हणून पॉईंट द्यायचा असतो. झाले 40. 6 6 36 उरले 4च. 6 6 36 6 6 36 6 6 36 6 6 36 6 6 36 6 6 36. हे आमच्या गावापर्यंत हे 6 6 6 येत असतं. पलीकडून तिकडं काही करायची गरज नाही. ह्याचं उत्तर 4.66 इज द करेक्ट आन्सर. खत्म. चलो सोडवा ह्याला. चांगले स्टँडर्ड क्वेश्चन असते, सोडवा. The circuit resistance of the circuit at point AB. पॉइंट AB कुठे इथे आणि रेजिस्टन्स विचारलाय. ह्याला पहिले शॉर्ट करायचं. मी तुम्हाला शिकवलेलं आहे. थेवेनियन्स असो, नॉर्टन्स असो, मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम असो, व्होल्टेजला शॉर्ट करा, करंटला ओपन करा. व्होल्टेजला शॉर्ट करा, करंटला ओपन करा आणि बाकीचं सिरीज पॅरल कॉम्बिनेशन बघून घ्या. जिकडून बघायचं त्याच्या अपोजिट होऊन सोडवायचं असतं. 2 2 4 असतं.
हे सुद्धा 4 असतं आणि हे सुद्धा 4 असतं. 4 4 4 तिन्ही पॅरलल मध्ये आले, उत्तर 4/3 असतं. उत्तर 1.33 यायला पाहिजे. दिसते का बघा इकडे 1.33 इज द करेक्ट आन्सर. का पॅरलल रेजिस्टन्स जर नंबर ऑफ आले तर मी फॉर्म्युला दिला R/N घ्यायचा, सिरीज रेजिस्टन्स नंबर ऑफ आले तर NR घ्यायचा, खतम, सॉल्व करायचं. पण त्याची कंडिशन आहे सगळे रेजिस्टन्स मस्ट बी सेम. सगळे रेजिस्टन्स कसे असले पाहिजेत? सेम. व्हेन द सोर्स इज डिलिव्हर मॅक्सिमम पॉवर टू लोड द इफिशियन्सी ऑफ द सर्किट इज ऑलवेज डॅश डॅश. मग क्वेश्चन असा विचारलाय मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम नुसार इफिशियन्सी ही कधी पण लक्षात ठेवायची ही 50% असते आणि अशा पद्धतीने मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थिअरमची इफिशियन्सी 50% असते. पुढचा क्वेश्चन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स R विचारलाय. R हा R कॅल्क्युलेट करायचा आहे. विच विल अलाव द मॅक्सिमम पॉवर डेसिपेशन इन द सर्किट. मग कसे करायचे सर? काहीच नाही. मॅक्सिमम पॉवर डेसिपेशन इन द सर्किट विचारलंय. हे चांगले चांगले क्वेश्चन आहेत. ह्याला पुन्हा इकडून बघायचं, ह्याला शॉर्ट करायचं. 20 आणि 10 जो आहे ते पॅरलल आले तर मग 20 गुणिले 10/20 प्लस 10 आणि हे सगळं कॉम्बिनेशन येत असतं ह्या 5च्या सिरीज मध्ये. मग ह्याचा सॉल्व करायचं. 20 10 200 डिवायडेड बाय 30 प्लस 5. ह्याच्या खाली काही नसतं म्हणजे 1 असतं. हे 3 5 15. उत्तर आलं 150. 150 प्लस 200 हे 300. 150 प्लस 200 हे 350 डिवायडेड बाय 30. 0 0 खतम झालं आणि ह्याचं 3 1 3 आणि 11 त्रिक 33 पॉइंट 11 पॉइंट समथिंग. ऑप्शन कुठे दिसते? हा 11.66. सॉल्व करा, विल गेट द आन्सर. खतम द क्वेश्चन. अशा पद्धतीने सोडवायचे. हॉट न्यूमेरिकल्स, शॉर्ट सोल्युशन्स. पुढचा क्वेश्चन स्क्रीनवर आहे. 3 रेजिस्टन्सेस 2 ओहमचे आर कनेक्टेड टू फॉर्म अ ट्रायंगल. 3 रेजिस्टन्सेस आहेत 2 ओहमचे आणि काय केलंय? ट्रायंगल फॉर्म केलाय. द रेजिस्टन्स बिटवीन एनी 2 कॉर्नर्स ऑफ द ट्रायंगल असं विचारलेलं आहे. कसं करायचं? पहिले बघा, हे 2 ओहम, हा सुद्धा 2 ओहम आणि हा सुद्धा 2 ओहम हे दिलेलं आहे. आता हे 3 टोक आहेत का? 1 2 आणि 3 टोक आहेत. कोणत्या बी 2 टोकाचा विचारलाय ना, कोणत्या बी 2 टोकाचा सेमच येईल कारण सगळीकडे ते 2 2 2 2 ओहमचे हे 3 ट्रायंगल आहे. 3 रेजिस्टन्सेसचा ट्रायंगल बनवलेला आहे. हा 2 आणि हा 2 12 हा झाला 4. का? तर ते सिरीज मध्ये आले आणि हा 2च आहे. मग याचं काय करायचं? 4 गुणिले 2/4 प्लस 2 हे 4 2 8 असतं डिवायडेड बाय 2 प्लस 4 हे 6 असतं. ह्याचं 4/3 असतं. 4/3 1.33 असतं. इथं दिसतंय का? नाही करायची गरज 1.33. मग 4/3च असतं याचं उत्तर. दिस इज द करेक्ट आन्सर. अशा पद्धतीनं हा सोडवायचा होता. इन दिस वे विद्यार्थी मित्रांनो आपले पुढं आहेत का? नेक्स्ट क्वेश्चन दिसतंय, सोडवा. मला वाटलं संपला काय की. चला सोडवा, पटकन सोडवा. व्हॉट इज द पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस द 80 ओहम. 80 ओहमच्या अक्रॉसचा व्होल्टेज विचारला. पोटेन्शियल ड्रॉपचा अर्थच व्होल्टेज असतं. 20 ओहमचा आणि 80 ओहमचा. तर इथलं 80 ओहमचा विचारलाय. इथं बाळांनो VDR वापरायचं. VDR कसं वापरायचं बघा इकडं. 20 व्होल्ट किंवा 20 ओहम हा इक्वल टू असतो 25 गुणविले 80/80 प्लस 20 100. 25 एकन 25 चोक्क 4 एकन 4 दोन्ही. उत्तर यायला पाहिजे बघा 20 व्होल्ट. आहे का? नाही, इथं ना 20 व्होल्ट असतं. हे व्होल्ट्स 20 व्होल्ट्स. का? तर पोटेन्शियल ड्रॉप विचारलेला आहे. इकडं हे सगळेचे सगळे व्होल्ट्स 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 आहेत. याचं उत्तर आलं 20 व्होल्ट्स. अशा पद्धतीनं हा 20 व्होल्ट याचं उत्तर आलेलं आहे. सोडवायचं असा. चला पुढं. इन धिस वे अशा प्रकारे आजचं आपलं जे लेक्चर आहे काय हॉट न्यूमेरिकल्स शॉर्ट सोल्युशन्स सक्सेसफुली कंप्लीटेड. थँक यू सो मच. बाय बाय. टेक केअर. ऑल द बेस्ट.